नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खास आहे आणि आक्रमक आहे. पश्चिम महाराष्ट्रातला एक आक्रमक चेहरा, एक आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कोल्हापुरामध्ये खास करून शिवसेनेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आक्रमक नेतृत्वासोबतच विकासात्मक कामं त्यांची अनेक आहेत आणि एक धडाडीचं नेतृत्व म्हणून कायम त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या सोबतच अभ्यासाची एक सांगड देखील त्यांना लाभलेली आहे. असे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. थँक्यू. खरं तर मला असं वाटतं की जितके तुम्ही आक्रमक आहात तितकंच आता नियोजन या विषयामध्ये देखील आपलं प्रदीर्घ काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्याची सांगड जी आहे त्याचा लाभ हा कोल्हापूरकरांना नक्कीच मिळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप खूप स्वागत आपलं एन्काउंटरमध्ये. आणि मी सुरुवातीला नक्कीच हा प्रश्न आहे की कोल्हापूरमधून 3 वेळा तुम्ही आमदार झालेला आहात आणि कोल्हापुरांची मनं ही सतत जिंकणं हे इतकंसं सोपं नसतं, पण ही लीलया तुम्हाला कशी जमली? नाही, यामध्ये प्रामाणिकपणा आहे. खरं म्हणजे कोल्हापूर शहर हे वंदनीय कैलासवासी शिवसेना प्रमुखांचं विचाराचं शहर आहे. मला आठवतंय 6 मे 1986 साली शिवसेनेची स्थापना कोल्हापुरात झाली आणि त्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक आहे. आणि शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की 80% समाजकारण 20% राजकारण करा. त्या 80%मध्ये समाजकारणामध्ये राजकारण 100% होऊन जातं. आणि अगदी त्याच पद्धतीनं सामाजिक उपक्रम असतील, आरोग्यसेवा असेल, या सर्व गोष्टीतून मी पुढं गेलो. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मी पुढं गेलो. त्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रश्न असतील, घरपाळा वाढ असेल, पाणीपट्टी वाढ असेल, जे सर्वसामान्यांना गोरगरिबांना प्रश्न भेडसावतात ते प्रश्न घेऊन मी सातत्यानं पुढं गेलो. आणि त्यामुळं जनतेच्या गळ्यातील एक ताईत बनून राहिलो म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तिसऱ्यांदा मी निवडून येत असताना कोल्हापूर शहरामध्ये हे रेकॉर्ड झालेलं आहे. आजपर्यंत 3 वेळा कोण निवडून आलं नाही किंवा मताधिक्याचं देखील माझं रेकॉर्ड माझ्या मतदारांनी बंधू भगिनींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली हे देखील आम्हाला जाणून घ्यायचंय. खरं तर एक सामान्य कुटुंबातून तुम्ही राजकारणाकडे आलात कसे आणि इथे अशा पद्धतीनं स्थिरस्थावर झालेले आहात आता की कोल्हापूरकरांचं आता म्हणणं असतं की मंत्रीपद देखील कोल्हापूरला या निमित्तानं लाभलं पाहिजे. तर निश्चितपणे आपला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे या ठिकाणी नाना पाटेकर असते तर चांगलं झालं असतं. नाना पाटेकरांचा एक पिक्चर आला होता अंकुश. ज्यावेळी आम्ही 12वी पास करून म्हणजे महाविद्यालयासाठी प्रवेश घेतला त्यावेळी एका मुलगीवर काही गुंड अत्याचार करत असतात आणि मग हे आमच्या डोक्यात होतं की अन्यायाच्या विरोधात सातत्यानं लढलं पाहिजे. आणि नेमका त्याच वेळेला शिवसेनेची स्थापना कोल्हापुरात झाली आणि त्यामुळं अन्यायाच्या विरोधात लढत आम्ही आज या ठिकाणी ही आमची भूमिका ठेवली. खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुखांचे मी म्हटलो त्याप्रमाणे विचार जोपासत आम्ही यामध्ये पुढं जात गेलो आणि यामुळं जनतेनं देखील स्वीकारलं. पण राजकारणाची सुरुवात म्हणजे असा जो पॉइंट असतो ना की तिथं तुम्हाला कोणीतरी ब्रेक देण्याची आवश्यकता असते, तर तो ब्रेक कसा मिळाला? म्हणजे आता बघा, त्यावेळेला मी विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो. खरं म्हणजे 90 सालीच मला त्यावेळी विधानसभेची उमेदवारी मिळाली असती, पण त्यावेळी माझं लग्न झालं त्यामुळे मी थोडं त्यापासून बाजूला गेलो. मला ब्रेक मिळाला. ब्रेक पॉईंट असा होता की 2004 साली ज्यावेळेला मुख्यमंत्री शिवसेनेचे होते नारायण राणे साहेब, त्यानंतर राज ठाकरे साहेब, त्यांच्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी शिवसेनेला रामराम केला. आणि मग खऱ्या अर्थानं मी विद्यार्थी सेनेचं काम करत असल्यामुळं मला मातोश्रीवरून बोलवणं आलं आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थानं ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पुन्हा आलो. आणि मग 2009ची निवडणूक लढवण्याची मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आणि त्यानंतर लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वीकारला. हा ब्रेक पॉईंट होता. बरं, स्थानिक पातळीवर शिवसेना संघटन वाढवण्याचं मोलाचं काम त्या काळात आपल्याकडून झालेलं आहे. तर तो काळ कसा होता? शिवसेनेची ओळख करून देणं किंवा शिवसेनेला वाढवणं? नाही, निश्चितपणे बघा, पूर्वीच्या काळी शिवसेना वाढवणं म्हणजे फार कठीण काम होतं, कारण त्यावेळेचं सरकार होतं. आता आज आमच्या सरकारला कोणी काही म्हणून दे, पण त्यावेळच्या सरकारनं आमच्यावर प्रचंड अन्याय केलेले आहेत. म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये तर आम्ही शाखेचं उद्घाटन करायला गेलो, शाखेचं उद्घाटन करून भाषणं करून गाडीत बसून 2 किलोमीटर गेलो की आमचे बोर्ड काढून नदीत फेकले जाणार.
एवढ्या पद्धतीनं आमच्यावर अन्याय केला जाणार. त्यावेळेला शिवसेना वाढवणं फार कठीण होतं. सातत्यानं पोलिसांकरवी आमच्यावर अत्याचार व्हायचे. पण हळूहळू शिवसेना प्रमुखांचे विचार हे लोकांनी जोपासले, पटत गेले. 92 साली या ठिकाणी मुंबईमध्ये दंगल झाली, महाराष्ट्रात दंगल झाली. त्यावेळेला मात्र 95 साली शिवसेनेची स्थापना आली आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर शिवसेनेची खरी वाढ झाली. शाखा आल्या, विद्यार्थी सेना वाढली, महिला आघाडी वाढली आणि अशा पद्धतीनं आम्ही आमचं संघटन वाढवत गेलो. मला असं वाटतं की तुम्ही निष्ठावान शिवसैनिक आहात याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनीच तुम्हाला सर्वात आधी भारतीय विद्यार्थी सेनेचं जिल्हा प्रमुख पद हे बहाल केलं होतं. तर तो अनुभव आणि तो काळ कसा होता? त्यावेळेला तर खरं मला आपल्याला सांगायचं म्हणजे आम्हाला तसं फारसं राजकीय बाळकडू नव्हते. आम्ही राजकारण म्हणून त्याकडे पाहायचो नाही. पण एक समाजसेवा, विद्यार्थ्यांच्यावरती होत असलेला अन्याय याला वाचा फोडणे यासाठी त्या पदाचा मी चांगल्या पद्धतीने उपयोग केला. आणि मी जसं म्हटलं तसं त्या काळामध्ये कॉलेज जीवनामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात माझे फॅन्स फॉलोअर होते की प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध कॉलेजमध्ये शिवसेनेच्या शाखा निघाल्या. म्हणजे अगदी एका ठिकाणी उभारलं तर हजारो कार्यकर्ते आम्ही एकत्र करू शकायचो आणि त्या पद्धतीने शिवसेनेची आम्ही वाढ पण त्या पद्धतीने करत गेलो. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये की पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोल्हापुराचा एक आक्रमक चेहरा म्हणून कायम तुमच्याकडे पाहिलं जातं. तर ही जी आक्रमकता आहे ती कशी आली? म्हणजे शिवसेना ही आक्रमक आहेच, तर त्या काळात बाळासाहेबांकडून काही बाळकडू मिळालेलं होतं का एक? आणि नाना पाटेकरांचा किती प्रभाव होता या सगळ्या जडणघडणीमध्ये? नाना पाटेकरांचं ते पिक्चर एक कारण होतं, पण शिवसेना प्रमुखांचा पुरा पगडा माझ्यावर होता. खरं म्हणजे आपण ज्याचा उल्लेख केला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि मी त्याच्या पुढेही जाऊन म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कोल्हापूरचं नाव निघतं त्यावेळी कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर शिवसेना एक समीकरण झालेलं आहे. त्याचा देखील मला अत्यंत अभिमान वाटतो. माझ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मी कधीही चुकीचं वागलो नाही किंवा पक्षाच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आक्रमकता तर माझ्या ती रक्तातच आहे. कारण मी आक्रमक ज्यावेळी होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं काहीतरी चीड आलेली असती. मग ती आंदोलनात्मक रूपात असेल, इतर काही माध्यमातून असेल. अनेक वेळेला आता टोल कोल्हापूरवर लादला गेला. अंतर्गत रस्त्यासाठी अशा एवढ्या मोठ्या पद्धतीनं कोल्हापूरवासियांच्यावर टोल लादल्यावर मी ते आंदोलन तयार केलं. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की काही वेळा आक्रमकता ही पाहिजेच. आपल्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला आक्रमक व्हावं लागतं. शहराकडे येणारे आटीच्या आटी टोल मी एका दिवशी जाळले होते आणि खऱ्या अर्थानं सरकारला भाग पाडलं होतं त्यावेळी की हे टोल बंद करण्यासाठी. यासारखे अनेक विषय आहेत. मग पाणीपट्टी वाढीचा असेल, घरपाळा वाढीचं आंदोलन असेल, अनेक गुन्हे माझ्यावर होते. गुन्हे याचा अर्थ राजकीय गुन्हे जवळपास 70-80 गुन्हे आणि त्यातले 50 ते 60 गुन्हे मी आमदार असताना जनतेसाठी मी स्वीकारलेले गुन्हे होते. आणि काही वेळेला बघा अधिकारी, प्रशासन यांना इतर गोष्टीचं काही देणं घेणं नव्हतं, पण लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते की आपल्या लोकांना जर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आक्रमकता त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी आक्रमक होतो. शिवसेनेनं इतकं दिलं किंवा घडवलं, ती शिवसेना, तो बाळासाहेबांचा पक्ष किंवा उद्धवजींची साथ का सोडलीत? नाही बघा, त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती. मी पण त्यावेळी देखील सोडत असताना काय फार मोठं चांगल्या आनंदानं सोडलं असं नसतं. त्यावेळची परिस्थिती काय होती, मी त्यावेळी देखील म्हणायचो की आमच्या विठ्ठलाला मंदिराच्या बाहेर काढलं. खरं म्हणजे ही फार मोठी चूक होती असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतंय. याविषयी मला फारसं जास्त काही बोलायचं नाही, पण मला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की शिवसेना प्रमुखांची जी ताकद होती, जे त्यांचं म्हणजे रिमोट कंट्रोल होता, ते त्या पद्धतीनं उद्धवजींनी जर एकनाथ शिंदेंच्या ताब्यात बाकी सर्व देऊन रिमोट कंट्रोल ताब्यात ठेवला असता तर निश्चितपणे ती ताकद, ती सर्व ठाकरे घराण्याची ताकद तशी राहिली असती. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यावेळेला शिवसैनिकांना किती न्याय मिळायचा. मुख्यमंत्री झाले आम्हाला आनंद होता, आम्ही होतो त्यांच्यासोबत होतो आम्ही. पण लक्षात घ्या, ज्यावेळी मीच 2019ला काही कारणानं निवडणूक हारलो, एखादी दंगल झाली त्यामध्ये मला गोवण्यात आलं आणि मग ती मी हारलो निवडणूक, मला मान्य होती. पण ज्यावेळेला पोट निवडणूक लागली त्यावेळेला 2 वर्षात ते आमचे त्यावेळेचे आमदार आजारानं काही एक्सपायर झाले. पण मला त्यावेळेला निवडून येण्याची परिस्थिती होती पुन्हा. कारण शेवटी फरक कळत असतो जनतेला, पहिला कोण होतं आता असणारं काय. तर जनतेनं परत ठरवलं होतं, पण ती काँग्रेसची सीट असल्यामुळं मला त्या ठिकाणी लढता आलं नाही. पण 2024ला परत ज्यावेळी निवडणुका होणार होत्या त्यावेळी मी कुठून लढणार निवडणूक, हा एक प्रश्न माझ्यापुढं होताच. आणि बघा, आज एकनाथजी शिंदे साहेब हे जसं शिवसेना प्रमुख महाराष्ट्रातील तमाम
सर्व शिवसैनिकांचे, हिंदू धर्मियांचे, आपण त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतो, तसं आज एकनाथ शिंदे साहेब हे शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज शिवसेना मोठ्या दिमाखीमध्ये वाढते असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. पण ही जी प्रोसेस आहे ती जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल की असा तो कुठला ट्रिगर पॉइंट होता की ज्यावेळी असं वाटलं की आता बस, आता ही वेळ आलेली आहे की आपण निघालं पाहिजे, आणि कोणी बोलावणं पाठवलेलं आणि कशा पद्धतीनं गुवाहाटीला गेलात? नाही बघा, मी एक कार्यकर्ता असल्यामुळं सर्वांचंच लक्ष माझ्यावर असायचं. मग अगदी उद्धवजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, म्हणजे सर्वच मंडळी माझ्यावर एक नजर असायची की बाबा एक चांगला कार्यकर्ता आपला आहे. तर खऱ्या अर्थानं मी त्याच्यापेक्षा जास्त असं म्हणेन की आम्ही 2009ला माझी पहिली टर्म, 2014ला मी परत निवडून आलो. म्हणजे युती तुटून सुद्धा त्यावेळेला मी चांगल्या मतानं भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसच्या उमेदवाराच्या पेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आलो. 2019ला माझा पराभव झाला. पण हे सगळं होत असताना 2009 पासून सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्यासाठी प्रचंड काही गोष्टी केल्या की जे करणं अपेक्षित होतं. त्यांचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी आमच्यावर असायचं. आम्हाला प्रत्येक गोष्टी, काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, पोलिसांचे काही प्रॉब्लेम असतील, काही जरी म्हटलं तरी विरोधी पक्षात काम करत असताना या गोष्टी आपल्याला सातत्यानं जाणवत असतात. तर त्यांनी सातत्यानं आमच्याकडे लक्ष ठेवलं. आणि ते लोकप्रतिनिधी असतील, आता थोडक्यात एक उदाहरण सांगायचं म्हणजे कोल्हापूरला 2019ला आणि 21ला मोठ्या प्रमाणात महापूर आला. त्या ठिकाणी प्रचंड मदत त्यांनी केली लोकांना. म्हणजे असं त्यांचं एक वेगळं धोरण असायचं की पक्षवाढीचं त्यांचं नेहमी धोरण असायचं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं त्यांचं धोरण असायचं. आणि मग म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की शिवसेना आज एकसंघ राहायची असेल आणि ती जर पक्ष म्हणून चालवण्याची कोणाची ताकद असेल, शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासून शिवसेना चालवण्याची कोणात ताकद असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांच्यात आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांच्यावर गेलो. बरं, तुम्ही तिथं गेलात, त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यावेळेला काय पडसाद उमटले होते? त्यांनी हा निर्णय कसा स्वीकारला कोल्हापूरकरांनी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला बोलवलं नव्हतं. मला तर बोलवलंच नव्हतं. मी तर त्यावेळी निवडणूक हारलो होतो. माझ्याकडं प्लॅनिंग कमिशनचं चेअरमनशिप होती, त्याला मंत्री दर्जा आजही माझ्याकडे आहे ते. आणि मी ज्या वेळेला गुवाहाटीला गेलो त्यावेळेला संपूर्ण आदल्या दिवशी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकारी बैठक घेतली आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला काहीतरी निर्णय घ्यायला लागणार. पण काही लोक जे कायमच, म्हणजे मी आपल्याला जबाबदारीने सांगेन की शिवसेना या नावाचा उपयोग करायचा आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात, माझ्या विरोधात देखील त्यांनी मतदान केलं असेल, मला कधीच वाटत नाही त्यांनी मला मतदान केलं. अशा लोकांनी काही दंगा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण अख्खी शिवसेनाच माझ्यावर होती आणि त्यामुळे त्या गोष्टीचा फारसा काय परिणाम झाला नाही. थोड्याफार गोष्टीला सामोरं जावं लागलं पण त्यात एवढा काही जास्त परिणाम झाला नाही. आज 10 पैकी 10 आमदार महायुतीचे त्या ठिकाणी आहेत. एक आमचे लोकसभेचे जरी खासदार गेले असले तरी आज सगळ्या नगरपालिका, सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, आज गोकुळ आम्ही जिंकण्याची परिस्थिती आहे, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकतो. म्हणजे लोकांनी आम्हाला स्वीकारलं. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती हे देखील मला अभिमानानं सांगावं वाटेल की त्यावेळी मी फक्त साहेबांच्यावर गेलो होतो, नंतर सर्वजण आले, त्यांचं आम्ही स्वागत केलं. खरं हा निर्णय महत्त्वाचा असतो अगदी. आणि म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाऊन, तेव्हा प्रवाह वेगळाच होता कारण सत्ताधारी त्यावेळी उभाटा हे सत्तेमध्ये होतं, मवियाची सत्ता होती. अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणं माझ्या दृष्टीनं प्रवाह हा महत्त्वाचा नाही आहे, आपल्यातला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. आपल्याला ज्या वेळेला वाटतं की काही चुकतं, हे असं होणं गरजेचं आहे, तोच प्रवाह महत्त्वाचा असतो. जरी त्यावेळेला उलट प्रवाह दिसत असेल तर तो प्रवाह आपल्या बाजूने येत असतो. आपण सत्यासोबत गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्यावेळी हा निर्णय कळवलात शिंदेना तेव्हा काय प्रतिक्रिया होती त्यांची? मी ज्यावेळी गेलो त्यावेळी कॅम्पमध्ये दाखल झालो. मी तिथं जाणं हे त्यांच्या दृष्टीनं म्हणजे आनंदाची गोष्ट तर असणारच, कारण मला एक चांगला शिवसैनिक म्हणून ते बघतात, आजही बघतात. म्हणजे मला जो ते मान देतात, लहान भावासारखं मला मानतात, अगदी मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि मी निवडणूक हारल्यानंतर देखील त्यांनी पूर्ण मला त्या ठिकाणी सातत्यानं ताकद देण्याचा प्रयत्न केला. निधीच्या माध्यमातून असेल, मला ताकद त्यांनी दिलेली आहे. आणि मग खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना ताकद देणारा म्हणून, नेता म्हणून एकनाथ शिंदेच्याकडे पाहिलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मला वाटतं आमचा निर्णय चुकीचा नव्हता. नाही, निर्णय चुकीचा नव्हता, पण मला असं वाटतं की जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की आता इतका जो आक्रमक चेहरा आहे की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आक्रमकरित्या लोकांच्या समोर घेऊन जाणं,
वेळेला आक्रमक होऊन लोकांना न्याय मिळवून देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं नाव हे कायम अग्रगण्य असतं. त्यामुळे त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही गेलेलात तेव्हा काही मंत्रिपदाचं आश्वासन मिळालं होतं का? कारण मंत्रिपद नाही याची खंत कोल्हापूरकरांना नक्कीच आहे. हे निश्चित आहे की मंत्रिपद मला मिळालं पाहिजे होतं, कारण आज 40 वर्ष झाले मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पण हे देखील तितकंच निश्चित आहे की मला माझ्या नेत्यांना त्रास द्यायची सवय नाही. हे पण तितकंच निश्चित आहे की मला साहेबांनी सांगितलंय की तुला मी मंत्री करणार म्हणून, आणि मला सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर 100% विश्वास आहे, ते मला मंत्री करतील म्हणून. कारण कार्यकर्त्याला बळ देणारा जो नेता असतो, आजपर्यंत त्यांनी मला बळ दिले, ते पाहतायत. 40 वर्ष मी एकटा लढतोय त्या भागामध्ये. एकटा लढत असताना पक्ष म्हणून मी जबाबदारीने सांगतो, आज देखील राजेश क्षीरसागर आणि पक्ष एक समीकरण आहे. बाकी येतात लोक आपल्या गटामधून येतात, सगळ्या गोष्टींनी येतात, आणि त्यामुळे शिंदे साहेबांचं माझ्यावरती त्या ठिकाणी निश्चितपणे नजर आहे. मला खात्री आहे, जरी आज वाटत असलं मला पहिल्याच याला मिळायला पाहिजे, मला वाटतंय, नाही असं नाही, कारण माझ्यात कॅपॅसिटी आहे. मला मंत्री आम्हालाही वाटत होतं, तुमची नावं चालवली, तुमचे फोटो चालवले आम्ही, मात्र काय तुम्ही फायनल लिस्ट मध्ये नाही आलात. लोकशाहीचा चौथा स्तंभ जो मीडिया आपण म्हणतो, त्या सर्वच, म्हणजे आपल्या तर चॅनलचं त्यात फार मोठा वाटा आहे, मी नंतर त्याकडे येईन. सर्वांचंच मी आभार मानेन, कारण असं झालंय की 2014 पासून 4 वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. प्रत्येक वेळा माझा 1 नंबरला फोटो असायचा. खरं मला ते काय कळालं नाही, माझं नाव कुठं, माशी कुठं शिंकते मला कळालं नाही, पण मला त्या टॅक्टिक्स माहीत नाहीत. मी सरळपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे. खऱ्या अर्थानं काही वेळेला असं पण असतं, लॉबिंग होतं की म्हणजे विरोधकांना देखील जवळ केलं जातं काही लोकांच्याकडून. ह्याला जर आता मंत्रिपद मिळालं तर आम्ही कुठं शिल्लकच राहणार नाही असं सुद्धा वाटत असेल, कारण माझं तेवढं काम आहे. मी वेळ देतो, लोकांसाठी वेळ देतो, अधिकाऱ्यांना देखील तेवढं समजून घेतो. आज विकासात्मक जर आपण पाहिलं तर कोल्हापूर शहरामध्ये अनेक वर्षाचे अनेक प्रश्न, जसं कन्व्हेन्शन सेंटर, 300 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर मी मंजूर करून घेतलं. 1500 कोटीचं आई अंबाबाई महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास मंजूर करून घेतला. आज रंकाळा आपण पाहावा, रंकाळ्याला एवढे पर्यटक आहेत, त्या ठिकाणी रंकाळ्याचं चांगलं सुशोभीकरण करून घेतलं. यासह तुम्हाला सांगतो, आज IT पार्क कोल्हापूरमध्ये आलं. लवकरच आम्ही हद्दवाढ करणार आहोत. 3200 कोटीचा MRDP प्रोजेक्ट, ज्याची आजच घोषणा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. पुढच्या काळामध्ये पुराचा त्रास होणार नाही आहे. या सगळ्या गोष्टी मी जबाबदारीने सांगतो की माझ्या फॉलोअपमुळे झालेल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ असेल, आता पूर्ण सर्किट बेंच, आम्ही आता पूर्ण खंडपीठासाठी देखील प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी करत असताना हे वर्षानुवर्षाचे प्रलंबित असणारे विषय हे मी सोडवलेले आहेत, आणि म्हणून त्यामुळे वाटतं की आणखीन मला काही माझ्या कोल्हापूरसाठी करायचं आहे. त्यामुळं मला मंत्रिपद मिळवायला नको आहे, मला माझ्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आज हे आपलं शक्तिपीठ महामार्गाला सगळे विरोध करतात, मी एकटा आहे त्यात. कारण काय, शक्तिपीठ महामार्ग हा किती, आता बघा समृद्धी महामार्ग झाला, त्यानंतर शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते बांदा होणार आहे, पुन्हा मुंबई ते बांदा एक मार्ग होणार आहे, म्हणजे ट्रँग्युलर तयार होतोय विकासाचा. बघा आज महाराष्ट्र एवढे विकसित झालेले, जर्मनी आणि इतर काही देश तुम्ही घेतले तर त्यामध्ये 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे आहेत, आणि आपण हा तिरंगी जरी त्रिकोण जरी पूर्ण केला तर हा 2100 किलोमीटरचा होतो. किमान तेवढा तरी पूर्ण झाला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला विकासापर्यंत जाता येणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रश्न मी घेतलेले आहेत. मला विकासाची जाण आहे, मला संघटनाची जाण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यात प्रामाणिकपणा आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे, जरी आज मला थोडी खंत वाटत असली तर निश्चितपणे माझं नेतृत्व मला त्या मंत्रिपदापर्यंत नेऊन बसवेल. आशावादी आहात तुम्ही? नक्की, निश्चित हक्क पण आहे माझा. हक्काची आशा आहे नक्की, तेवढ्या हक्काची, आणि त्यांचा पण माझ्यावर नेहमीच हक्क राहिलेला आहे. मला कधीही कुठला आदेश आला तर मी कधीही आजपर्यंत म्हणजे त्यात कमी पडलेलो नाही आहे. पक्षाचे कुठलेही कार्यक्रम असोत किंवा काही असोत, तर आपलं स्वतःचं घरचं काम या पद्धतीने मी काम करत राहिलेलो आहे. मग आपण बघत असाल तर कोल्हापुरात महाधिवेशन झालं शिवसेनेचं, शासन आपल्या दारी कार्यक्रम पहिला झाला, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, अनेक कार्यक्रम, पक्षाचे अनेक मेळावे झाले. साहेबांचं आवडतं कोल्हापूर आहे, आणि ते कशामुळे आहे, राजेश क्षीरसागर याच्यावर असलेल्या विश्वासामुळे. एवढंच मी आपल्याला सांगतो. खरंय, फक्त मंत्रिपद कुठे अडकलंय साहेब त्याचा विचार निश्चित करतील. बरं, आता पक्षामध्ये नुकतेच 6 खासदार देखील आलेले आहेत इकडून इकडे, हा इतरांचा पण ओघ चालू आहे. या सगळ्यामध्ये जुन्यांकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय का साहेबांचं, असं वाटतं कधी? शेवटी आता पक्ष वाढवायला लागेल. दुर्लक्ष होतंय असं म्हणता येत नाही. साहेबांचं लक्ष जसं घार
आकाशातून उंचीवरून ज्यावेळी जात असते त्यावेळी पिल्लावरतीचं लक्ष असतं, तसं साहेबांचं सगळ्यांच्याकडे लक्ष असतं आणि साहेब सर्वांना न्याय देतातच. पण शेवटी पक्ष हा वाढवावा लागेल. पक्ष वाढवल्याशिवाय आणखीन जास्त मंत्रिपदं मिळतील, आणखीन त्यातून चांगल्या सुधारणा होत जातील, त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे आणि त्यामुळे हे वाढत जाईल निश्चितपणे. आज हे लोक येतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारणच असं आहे की हे जे नेतृत्व आमचं आहे हे निश्चितपणे यशस्वी नेतृत्व आहे, त्यामुळे सर्व लोक या ठिकाणी येतात आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो. अगदी मला तरी वाटतं कधी कधी इतके पक्षप्रवेश होत असतात की एखादा रेकॉर्डच करतील की काय शिंदे असं, अशी नाही, शंका निश्चितपणे आमच्याकडे पण माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेशाची एवढी मोठी यादी आहे की आता ते सगळ्यांना कशा पद्धतीने न्याय देऊ शकतोय की नाही देऊ शकतोय अशा आमच्यापुढे प्रश्न निर्माण होते. कारण त्यांचं एक वलय निर्माण झाले महाराष्ट्रात. शिंदे साहेबांनी जे काही काम करून दाखवलेलं आहे, करत आहेत, त्याचं एक वलय आहे. किंवा ह्या सगळ्या एकंदरीत सरकार चालवण्याचं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ज्या पद्धतीनं काम करतात त्याचा देखील निश्चितपणे या गोष्टीला फायदा होतोय. माझा पुढचा प्रश्न शक्तीपीठ महामार्गाचा आहे. शक्तीपीठ महामार्गाला नेमकं कोण विरोध करतंय आणि शक्तीपीठ महामार्ग हा कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? या ठिकाणी मेगा हायवे होणं फार गरजेचं आहे. शेतकऱ्यांना समजून सांगण्यापेक्षा आपल्याला एक गोष्ट माहीत नाही आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाला त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून 60 गावातून हा महामार्ग जातो. या 60 गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्यासोबत येऊन MSRDCच्या ऑफिसमध्ये MD जे आहेत अनिल गायकवाड त्यांच्याकडे सातबारे दिलेले आहेत. 80% वरती शेतकऱ्यांनी याला मान्यता दर्शवलेली आहे, अगदी ऑफिशियल. यासाठी आम्ही चांगली मीटिंग देखील घेतली होती. असं असताना मग राजकीय हेतूने प्रेरित होणे आंदोलन होते का, हा एक निश्चितपणे प्रश्न माझ्या पुढे आहे. कारण यामध्ये आंदोलनात असणारे सगळे राजकीय नेते आहेत, शेतकरी कुठे आहेत? आम्हाला काही लोक मला विचारतात की तुमची शेती त्यातून जात नाही म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. माझा त्यांना प्रश्न आहे, तुमची तर शेती त्यातून कुठे जाते? तुम्ही कशाचं नेतृत्व करताय? तुमची पण त्यातून शेती जात नाही, तुम्ही विकासाला विरोध करताय असं मला वाटतं. पण निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे कुठलाही निर्णय घेतला की ते निर्णय पूर्ण करतात आणि शक्तीपीठ पूर्ण होईल. ॲक्च्युली आपल्या समोर आता समृद्धीचं इतकं मोठं क्षेत्र आपण बघतोय की समृद्धी महामार्ग झाल्यानं किती लोकांना त्याचा फायदा होतोय, फार कमी वेळामध्ये अंतर पार केलं जातंय. असं असताना म्हणजे समोर उदाहरण असताना शक्तीपीठ मार्गाचा विरोध का केला जातोय? मग शक्तीपीठ महामार्गाला तर अनेक मंदिरं जोडली जाणार आहेत, अनेक शक्तिपीठं जोडली जाणार आहेत, वाढवण बंदर जोडलं जाते. खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग झाल्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांचा माल देखील मुंबईच्या बाजारपेठेत येऊ लागलेला आहे आणि मग याचा किती मोठा फायदा झालेला आहे याचा विचार देखील करणं गरजेचं आहे. आज शक्तीपीठाचं देखील तेच होणार आहे. बांद्यापासून मुंबई असेल, नागपूर असेल, हे जे काही ट्रायंग्युलर रोड हा होणार आहे, यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, इंडस्ट्री वाढणार आहे, IT सेक्टरमध्ये वाढ होणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. विरोध म्हणून विरोध करणं हे फार चुकीचं आहे. याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. बरं, यामध्ये पर्यावरणाचा पूर्ण विचार केलेला आहे. ज्या ठिकाणी म्हणजे टनलद्वारे रस्ते तयार करण्यात येतील ते देखील केले आहेत. या ठिकाणी जमिनीची जास्त नासधूस होणे याचा विचार केलेला आहे. ज्या ठिकाणी पाणी जिथं साचतंय वरनं ओव्हरब्रिज घेतलेले आहेत. सगळ्या गोष्टीचा विचार करून शक्तीपीठ टाकलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे फक्त राजकीय विरोध म्हणून चाललंय की काय, असं मला या ठिकाणी वाटतंय. बरं, तुमचे राजकीय विरोधक संजय पवार यांच्यावर देखील मी येणार आहेत. ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आणि तुमच्यात बऱ्याचदा वाद होताना आम्ही बघितलेले आहेत. मात्र नुकतंच आम्ही एका कार्यक्रमात तुम्हाला एका मंचावर बघितलं, गळाभेट बघितली. अरे क्या बात क्या आहे, नेमकं कसं काय पॅचअप झालंय की काय झालंय नेमकं? नाही, असं कसं आहे बघा, आम्ही काय दुश्मन एकमेकाची काय आमचा बांधाला बांध लागून नाही आहे. ती त्यावेळची परिस्थिती होती, ते इच्छुक होते उमेदवारीला विधानसभेच्या. मग शिवसेना प्रमुखांनी माझं काम बघून मला उमेदवारी दिली. थोडंफार ते विषय होते, पण आमच्या दोघांच्यामध्ये किती जरी काय जरी असलं तर त्यात एक मर्यादा आहे. आम्ही एका मर्यादेच्या पुढे जाऊन काय वाद करत नाही आहे. आणि कार्यक्रमाचा जर आपण जो विषय घेतला त्यावेळी खरोखर आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. जरी बघा शेवटी काय आपण एकमेकाचं दुश्मन नसतो, एकमेकाला दिसलो समोर म्हणून आम्ही गळाभेट घेतली, त्यात चुकीचं काय? त्यामध्ये काहीच असं चुकीचं काय नाही आहे. माझ्या मनात तर तसं काही नाही, त्यांच्या पण काय मनात नसावं असं मला वाटते. ते त्यांच्या घरी सुखी आहेत, मी माझ्या घरी सुखी आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचा, महालक्ष्मीचा मंदिराचा जो विकास होणार आहे त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. कारण आता केंद्रातून देखील याला मदत मिळालेली आहे, अमित शहा येऊन गेलेले आहेत. तर कशा पद्धतीनं मंदिराचा विकास होणार आहे? बघा, अनेक शक्तिपीठं
अनेक मंदिरं जी मोगलांच्या काळामध्ये आपली पाडली गेली, मग अयोध्या असेल, काशी विश्वेश्वर असेल, मथुरा असेल, उज्जैन असेल, त्याचबरोबर अमरनाथ, केदारनाथ ही मंदिरांचा फार मोठा विकास या मोदी सरकारनं केला. खऱ्या अर्थानं हा देश हिंदूंचा आहे आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मोगलांनी चाल करून ही मंदिरं काही पाडली होती, त्याचा विकास होणं गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आई अंबाबाई महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचं जे काही आज विकास होतोय, अंबाबाईला, महालक्ष्मीला आज कोल्हापुरातून सकाळी उठल्यावर पहिला दर्शन घेऊन कामाला सुरुवात करण्याची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची, भाविकांची संख्या मोठी आहे. राज्यातून येणारे आहेच, देशातून येणारे आहेत, बाहेर देशात गेलेली लोक देखील खास आल्यावर ह्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन जात असतात. आणि मग याचं निश्चितपणे कॉरिडॉर होणं गरजेचं होतं. बघा, कुठल्याही शहरामध्ये जो मध्यभाग असतो त्या ठिकाणी मंदिर असतं आणि हे शहराच्या अत्यंत मध्यभागी मंदिर आहे. त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक येतात, एवढे म्हणजे मी स्वतःहून बघितलेली गोष्ट आहे की मोठे इंडस्ट्रियलिस्ट येतात, फार मोठे श्रीमंत असणारे लोक त्या ठिकाणी येतात. त्यांच्या दृष्टीनं आई महालक्ष्मी, आई अंबाबाईचं आहे. तर यासाठी आम्ही कुठल्या सुविधा देऊ शकतोय? आज कोणत्याही सुविधा त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि मग विकास म्हणजे काय? तर विकास करण्याच्या दृष्टीनं मंदिराच्या आतच काही सेवा असाव्यात. बरं, हे होत असताना जुन्या लोकांना देखील त्रास व्हायला नको, हे देखील आम्ही पाहतोय. आणि वाडे आहेत लोकांचे, वाडे आहेत, फार जुने वाडे आहेत. ही आपली संपत्ती आहे, ही देशाची संपत्ती आहे. रस्ते निमुळते आहेत, हे करणं गरजेचं आहे. पण हे होत असताना दोन्ही बाजू विचारात देखील तेवढंच घेणं गरजेचं आहे. जसं मी आपल्याला सांगू इच्छितो की जवळच शिवाजी स्टेडियम आहे. शिवाजी स्टेडियममध्ये आपण जर पाहिलं तर शिवाजी स्टेडियममधून अंबाबाई महालक्ष्मीला अंडरग्राऊंड रस्ता काढू शकतो आणि आम्ही 30 मीटर ॲक्विजिशनचा जो विषय घेतो तो 10 मीटरवर आणू शकतो. त्यामुळे घरं त्या ठिकाणी वाचतील. ॲक्विजिशनचा जो खर्च आहे तो वाचून तो आम्ही त्या स्टेडियम बांधू शकतो. अशा पद्धतीनं ते पुढं शाहू मिलच्या चौकामध्ये अंडरग्राऊंड रस्ता काढू शकतो. शाहू मिलपासून तो रस्ता ओव्हरब्रिजद्वारे शहराच्या बाहेर काढू शकतो आणि त्यामुळं बाहेरच्या येणाऱ्या ट्रॅफिकचा शहरातल्या लोकांच्या जीवनावर कुठला परिणाम होणार नाही. अशा पद्धतीनं काही त्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण देखील त्यामध्ये थोडा पुढाकार घ्यावा. कारण आई अंबाबाई हे 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ आहे आणि त्यामुळं प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे की ते चांगलं होणं गरजेचं आहे. त्याचं जे काही आता संवर्धनाचं काम सुरू आहे मूर्त्यांचं, त्या संदर्भात देखील आम्ही वेळोवेळी बैठका घेतोय. आता त्या ठिकाणी मनकर्णिका कुंड एक होता, तर लिटरली त्यावेळेच्या प्रशासकांनी त्यावरती संडास बाथरूम बांधून टाकले होते. तर किती वाईट आहे ते. म्हणजे पूर्वीच्या काळात आता ते ओपन केल्यानंतर त्या ठिकाणच्या देवळ्या वगैरे ते एवढं सुंदर वाटतं पाहायला. आणि मला या ठिकाणी अभिमानानं पुन्हा सांगावं लागेल की चळवळीतला मी कार्यकर्ता, मला ते पटलं नाही. मी स्वतः ते हत्यारं घेऊन सगळं तोडलं. म्हणजे ते आपण कार सेवा केली त्यावेळी आणि आज ते ओपन झालेलं आहे. आता प्रत्येक गोष्टीत असं लक्ष ठेवून एक चांगलं मंदिर, एक चांगलं स्थान त्या ठिकाणी आहेच, पण ते आपण राखणं हे आमचं कर्तव्य आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. नाही, मला असं वाटतं की आता जो तुम्ही मार्ग सांगितला ह्याच्यामुळे काय होणार आहे की शहर पण डिस्टर्ब होणार नाही आणि आउट अँड आउट जितके भाविक येतील त्यांच्यासाठी सुद्धा सुकर असा रस्ता या निमित्तानं होऊ शकतो. त्यांना देखील त्यांची उत्तम पार्किंग मिळू शकते. अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि ज्या कोणाला शहरामध्ये यायचं आहे, कोल्हापूरच्या साज घ्यायचा असेल किंवा इतर काही गोष्टी साठी म्हणून कोल्हापुरात फेरफटका मारायचा असेल, तिकडचं टुरिझम वाढवायचं असेल, तर त्यांच्यासाठी देखील म्हणून एखादा रस्ता हा या निमित्तानं ओपन होऊ शकतो. हे ज्यावेळी पूर्णत्वास जाईल त्यावेळी निश्चितपणे बघा, 1998ला कोल्हापूरचा डेव्हलपमेंट प्लॅन जाहीर झाला. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमधले DP रोड सुद्धा अजून झालेले नाहीत. त्याचबरोबर पार्किंग स्लॉट कुठले डेव्हलप झालेले नाहीत आणि त्यामुळं झालंय काय की फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक डिस्टर्ब झालेलं आहे. आपण तिरुपतीला जातो, पूर्वी तिरुपतीला जाताना आपण तिरुपती गावामध्ये जावं लागायचं. आज तिथल्या प्रशासनानं ओव्हरब्रिज केलेला आहे, तो डायरेक्ट तिरुपतीला नेऊन सोडतो आणि मग शहरातल्या लोकांना त्याचा त्रास नाही. बरं, शहरामध्ये काही पर्यटकांना जायचं असेल, तिथं काही खरेदी करायचं असेल तर ते जातात, त्याचं जास्त डिस्टर्ब होत नाही. पण सगळेच लोक त्या ठिकाणून जात होते, त्यामुळे ट्रॅफिक डिस्टर्ब होतं. अशा पद्धतीनं हा प्रस्ताव मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देखील दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मला खात्री आहे की मला असं वाटतं की या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठीच मला तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिले का किंवा आईनं सेवा करून घेण्यासाठी मला त्या ठिकाणी पुन्हा निवडून दिलं असं मला वाटतं आणि ते आम्ही निश्चितपणे चोखपणे पार पाडू.
नक्कीच मला असं वाटतं की भाविकांना यामुळे सुविधा मिळणार आहे. जो इतक्या मोठ्या प्रमाणावर फुटफॉल किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जी तिथे येतात त्यांना एक सोयीचं आणि सुखद दर्शन आणि पुन्हा सुखद वापसी हे सगळ्यात मला असं वाटतं महत्त्वाचं आहे, जे इतके दिवस होत नव्हतं. आणि मला असं वाटतं यानंतर अधिक जे भक्तगण आहेत त्यांचा पण ओघ किंवा त्यांनाही दर्शनाची ओढ निर्माण होईल. कारण आता काय होतं की वयोवृद्ध असतील किंवा काय तर पुढे चालता येत नाही. जसं मी मगाशी पण म्हणाले की रस्ते निमुळते आहेत, त्यामुळे पुढे वाहन जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये इतका पूर्ण रस्ता हा पादक्रांत करणं हे अनेक भक्तांना, वयोवृद्धांना हे तितकं जिकरीचं पडतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या सुविधा मिळतील त्यामुळे मला वाटतं भक्तांचं भलं या निमित्तानं नाही, होईल. निश्चितपणे आता आई अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर कोंडलेलं आहे. फार सगळं असं त्याला लागून लागून सगळं झालेलं आहे. आणि निश्चितपणे ज्या वेळेला थोडी मोकळा श्वास, मोकळी हवा मिळते त्यावेळी लोकांची संख्या वाढते, त्यांना सुविधा देऊ शकलो आपण तर आणखीन त्यामध्ये फरक पडतो. आज संपूर्ण जगभरातून भाविक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे निश्चितपणे होणं गरजेचं आणि आता केंद्राची मदतही मिळालेली आहे. अमित शहा येऊन गेलेले आहेत. नक्की अमित शहा साहेबांनी आपल्या होम मिनिस्टर साहेबांनी त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे एक चांगलं कॉरिडॉर त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू. तुमचा मुलगा देखील आता राजकारणामध्ये स्थिरावतोय. ऋतुराज याचं राजकीय भविष्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किती क्युरियस असतो तो? किती प्रश्न विचारतो तुम्हाला? ऋतुराज मला प्रश्न नाही विचारत. ऋतुराज फार मॅच्युर्ड आहे, राजकारणामध्ये फार मॅच्युर्ड आहे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या जीवनाची जी राजकीय सुरुवात आहे ती मला कुठलं राजकीय पाठबळ नाही, माझं घराणं राजकीय नाही. मी ज्या पद्धतीनं धक्के खात खात राजकारण शिकलो त्या पद्धतीनं ऋतुराज देखील शिकले. ऋतुराज पण युवा सेनेचे आता पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस वगैरे काही पद त्यांच्याकडे आहेत. आता मोठ्या फरकानं महापालिकेत विजयी झाले. महापालिकेत ते विजयी व्हायला नकोत यासाठी फार मोठा प्लॅन सगळ्यांनी केला. म्हणजे अगदी आता ते जरा मी काय बोललो तर फार मोठं काहीतरी त्यामध्ये चर्चासत्र सुरू होईल. नक्की बोला तुम्ही. नाही, पण कुणाचीच इच्छा नव्हती ऋतुराज निवडून यावे, कुणाचीच इच्छा नव्हती. पण मी ऋतुराजला नेहमी विचारायचो. मी इतर वॉर्डमध्ये प्रचाराला जायचो. मला एक माहीत होतं की यावेळेला मी सत्ता महापालिकेची कोल्हापुरात निश्चित माहितीची आणणार. आणि लोकांनी, मी जबाबदारीने सांगतो, माझ्याकडे बघून सत्ता दिली, मला काम करण्याची संधी दिली. कारण गेल्या 4-5 महिन्यामध्ये आम्ही रस्ते सुधारवले, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, बऱ्याच गोष्टी घेऊन आम्ही काम करतोय. निश्चितपणे 1-2 वर्षात आपल्याला कोल्हापूर थोडं फरक झालेला, चांगला फरक झालेला आपल्याला दिसेल. आणि त्यामुळं मी माझ्या इतर वॉर्डात मी बिझी असल्यामुळं मी ऋतुराजना संध्याकाळी आम्ही एक वेळ असा असायचं की 1-2 मिनिट आम्ही भेटायचं, विचारू माझी काय गरज आहे काय, डॅडी तुम्ही आपल्याला दुसऱ्या सीटची गरज आहे, तुम्ही दुसऱ्या सीट बघा, असं मला ऋतुराज नेहमी म्हणायचे. धाकटे चिरंजीव माझे पुष्कराज आहेत. येस, ते कधी राजकारणात येत आहेत. ते फार ऍक्टिव्ह आहेत, ते छुपे रुस्तम आहेत की त्यांना फार मोठा मान एकंदरीत सगळ्या शहरामध्ये आहे. पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करायची मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे मी थोडा रॅश असल्यामुळं असं कोणाला नमायचो नाही, कधी यायचं असलं येऊन दे नाही जाऊन दे. पण त्यांनी जी माझ्या ह्या निवडणुकीमध्ये जी पॉझिटिव्हिटी निर्माण केली, विरोधकांना जवळ केलं, मला एक वेगळं राजकारणाचा पैलू त्यांच्याकडून बघायला मिळाला. ऋतुराज यांचं राजकारण थोडं स्वाभिमानी आहे, पण पुष्कराज यांचं राजकारण असं आहे की सर्वसमावेशक आहे. सर्वांना घेऊन जायचं आणि कोण आपल्याबरोबर नाही त्याला पहिला आणायचं, अशा पद्धतीने राजकारण. त्यामुळे दोघांचंही राजकारण चांगलं आहे. ऋतुराजना 3000 मतांनी विजय मिळाला त्या निवडणुकीमध्ये. म्हणजे आपल्याला पण इतिहास माहीत असेल, हा त्यांच्या कर्तृत्वाचा विजय आहे. मी जरी असलो, मी जरी त्या ठिकाणी निधी असेल, काही काम असतील, पण महानगरपालिका आणि निधी हे वेगळं विषय आहेत. महानगरपालिकेला निवडून यायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट लोकांची टचमध्ये राहावं लागतं. आमच्या 24 तासापैकी 22 तास त्यांना द्यावे लागतात, ही फॅक्ट आहे. काही असो, म्हणजे 22 तास इन दी सेन्स काय, रात्री अपरात्री काही असलं तर त्यांच्या मदतीला धावून जावं लागतं, फोन रिसिव्ह करायला लागतात. आणि त्यामुळे ते विजयी झाले त्यांच्या स्वतःच्या कामामुळे झाले. बरं, काही दिवसांपूर्वी विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले होते भ्रष्टाचाराचे, व्हिडिओ समोर आले, काय सांगाल त्याबद्दल? बघा, ह्या गोष्टी वारंवार माझ्या बाबतीत घडतात आणि मी त्याचं क्लिअरिफिकेशन पण दिलं. खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये 10 पैकी 10 आमदार महायुतीचे आम्ही निवडून आणले, सगळ्या नगरपरिषदा आणल्या, जिल्हा परिषद आम्ही निवडून आणली, महानगरपालिका सगळ्या निवडून आणल्या. गोकुळ 100% गोकुळ अजून निवडणुका येणार, 100% गोकुळ पण येणार. अशा वेळेला आता थांबवायचं कसं? हे व्हिडिओ जे काढले होते ते व्हिडिओ महानगरपालिकेची ज्यावेळी प्रचाराची सांगता होती त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याबद्दल तक्रार केली होती आणि त्याची स्पष्टता मागितली होती. त्यानंतर त्यांना आठवण आली नाही 6 महिने काय त्यांनी काय सांगितल्याची. पुन्हा एकदा
काही कारणावरून मतभेद झाले आणि त्या मग पुन्हा अशा पद्धतीनं माझं बदनामी करायचं हे षडयंत्र हे नेहमीचंच आहे. खरं म्हणजे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पण अशाच पद्धतीनं माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी जुमानलं नाही. मला 30,000च्या वरती मतांनी निवडून दिलं. आज महानगरपालिकेमध्ये 46 जागांवर विजय होऊन आम्ही सत्तेवर आलो. आज देखील जर आपण परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीचे खोटे व्हिडिओ तयार करायचे, डबिंग करायचं. आता मी या बाबतीमध्ये विचार एवढाच करतोय की मला लोकांनी विकास करण्यासाठी निवडून दिले. लोक माझ्यावर आहेत. कुणी जर काय बोलत असतील, काय माझी बदनामी करत असेल, बघूया ते तर किती दिवस बदनामी करणार आहेत, ते दमतील असं मला वाटतं. त्यामुळे मी या बाबतीत निगेटिव्ह काय विचार करत नाही. मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी जे काय करायचं ते मी करण्याचा प्रयत्न करतोय. जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की प्रशासकीय कामाचा देखील आपल्याला अनुभव आहे. तुम्ही नियोजन मंडळामध्ये कार्याध्यक्ष म्हणून कामगिरी तुम्ही बजावत आहात. त्याला मंत्री दर्जा आहे नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदाला. तर हा एक अनुभव कसा आहे सोबत काम मी करण्याचा? मित्राचा उपाध्यक्ष म्हणून पण काम करतोय, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचे सहअध्यक्ष आहेत. मित्रा ही जी संकल्पना आहे ही स्टेट नीती आपण त्याला म्हणतो. ज्या पद्धतीने केंद्रामध्ये नीती आयोग आहे बघा, पूर्वी 2014च्या पूर्वी प्लॅनिंग कमिशन होतंच केंद्रात, पण प्लॅनिंग कमिशनचा वापर तेवढ्या तीव्रतेने केला जायचा नाही. आता सगळ्या डिपार्टमेंटच्या पॉलिसी ही नीती आयोग ठरवतं, जसं राज्यामध्ये मित्रा ठरवतं. याचं कारण हे आहे की आपली आर्थिक प्रगती झाली पाहिजे, सर्व क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 ही संकल्पना आणली. 2047 साली आपला देश हा जागतिक महासत्ता झाली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी जे एक संकल्पना मांडली त्यावर आम्ही सर्व काम करतोय. आणि खऱ्या अर्थानं मग आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही संस्था काम करते, ज्याला आपण मित्रा म्हणतो. 2029 पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची आणि 2047 साली ती $5 ट्रिलियन पर्यंत पोचली पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट त्यामध्ये आहे. खऱ्या अर्थानं विकास करत असताना नियोजनबद्ध विकास व्हावा, विकासाची काही सूत्रे असावी, यासाठी आम्ही काम करतोय. विविध धोरण त्यामध्ये विविध डिपार्टमेंटची राबवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातीलच एक जे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि त्या ठिकाणी हजारो कोटीचं त्यावेळी नुकसान झालं आणि म्हणून हे परत होऊ नये यासाठी 3,200 कोटीचा आम्ही MRDP प्रोजेक्ट आणला. महाराष्ट्रामध्ये IT सेक्टरमध्ये फारशी गुंतवणूक नसायची, ही गुंतवणूक साऊथ इंडियामध्ये जास्त होती. त्यासाठी आम्ही त्यावर काम केलं. अमेरिका स्थित काही लोकांना आमच्या ॲडवायझरी कमिटीवर घेतलं. त्यानंतर आज महाराष्ट्रामधील चांगल्या पद्धतीनं IT मध्ये इन्व्हेस्टमेंट येते, डेटा सेंटर होत आहेत, AI सेंटर 5 ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट करतोय. आरोग्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न करतोय. अशा पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे जर घेऊन गेलो तर सन्माननीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते साकारण्यासाठी निश्चित प्रयत्न होईल असं मला वाटतंय. नियोजन मंडळाचं काम करत असताना त्यावेळेला बरोबर कोरोनाची परिस्थिती आली. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो आपण, ICUचे युनिट्स असतील, ऑक्सिजन प्लांट्स असतील, चाइल्ड व्हेंटिलेटर असतील, मोठ्या लोकांचे व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन असतील सगळीकडचे, हे सगळं करत असताना हे डेव्हलप करण्याचं मला त्या ठिकाणी संधी मिळाली. ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी देखील मी फार यामध्ये काम केलं. अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे संपूर्ण विभागामध्ये सर्व SP म्हणजे सर्व कलेक्टर्स असतील, विभागीय आयुक्त असतील, IPS ऑफिसर्स असतील, IAS ऑफिसर्स असतील, यांच्यावर काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळं फार मोठा याचा मला उपयोग त्या 2 वर्षामध्ये झाला. मित्रावर काम करत असताना जगभरातील तज्ज्ञांशी सातत्यानं चर्चा होत असती, भेट होत असती आणि त्यामुळं या ठिकाणी आज एक मोठं विजन मला प्राप्त झालं असं म्हणलं तर चुकीचं ठरत नाही. आणि म्हणून अधिकाऱ्यांशी देखील आता चांगले संबंध आलेले आहेत. याचा वापर कुठेतरी पुढच्या काळामध्ये होईल असं वाटतंय. वा वा, हिंट दिलेली आहे. पण कसं आहे, मला तोच विचार आहे, माझा पुढचा प्रश्न तोच आहे की जर उद्या म्हणजे असं कधी चॉईस खरं राजकारणामध्ये दिला नाही जात, पण तुमचं इन्क्लिनेशन काय आहे? म्हणजे जर चॉईस गिवन अ चॉईस की सांगितलं की मंत्रीपद अमुक आणि अमुक आहे, तर काय म्हणजे आरोग्य आहे किंवा नियोजन वित्त आहे, तर काय घ्यायला आवडेल? मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझे नेते आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. खऱ्या अर्थानं जी गरज असेल ते मला देतील. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी गरज आहे ते काम आपण करावं, मग त्यासाठी इतर गोष्टी पाहू नयेत आणि म्हणून तशा पद्धतीनं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे.
मला जे ती जबाबदारी देतील ती माझ्या सिनियरिटीप्रमाणे चांगलीच जबाबदारी देतील आणि जी जबाबदारी देतील ती मी उत्तमरित्या पार त्यांना पडून दाखवीन एवढी मला खात्री आहे. अगदी पॉलिटिकली करेक्ट असं उत्तर दिलेलं आहे तुम्ही. गोल 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 फॅक्ट मांडली मी. नाही, पण तुम्ही आरोग्य ह्या विषयामध्ये देखील आपलं जे काम आहे, जी कामगिरी आहे ती निश्चितपणे वाखाणण्याजोगी मी आहे. जरी डॉक्टर नसलो पेशानं तरी मी 75% डॉक्टर झालेलो आहे. कारण कुठल्या ठिकाणी काय पेशंटला केलं पाहिजे. कारण बघा मला या ठिकाणी मी मुश्रीफ साहेबांचं या ठिकाणी नाव घेतो जे आता वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आहेत. मी पहिल्यांदा ज्यावेळी 2009ला निवडून आलो त्यावेळेला विधान परिषदेच्या वरती सभागृहामध्ये अशा कोठडीमध्ये एका व्यक्तीला उभं केलं होतं. म्हणजे ती शिक्षा होती त्यांची. ते डीन होते. मला वाटतं आपलं एक चांगलं हॉस्पिटल आहे ह्या महालक्ष्मीच्या पुढचं. तर त्या ठिकाणी 10% लोकांना दारिद्र्य रेषेखाली लोकांना फ्री ट्रीटमेंट द्यावी असा सरकारचा एक नियम आहे चॅरिटी अंतर्गत रजिस्टर झालेल्या हॉस्पिटलसाठी. आणि त्यांनी तो पाळला नव्हता. मुश्रीफ साहेबांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला होता आणि त्यांना 1 दिवसाची कोठडी मिळाली होती. ते मी बघितलं. मी त्याची पूर्ण त्याचा अभ्यास केला की कशा पद्धतीनं रुग्णांना न्याय देता येऊ शकतो. आणि त्यावेळेपासून मी रुग्णसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतोय. कारण प्रत्येकाची परिस्थिती मुंबईला येऊन ट्रीटमेंट घेणे, मी म्हणतोय एखादा आधार झाला तर त्यातून बाहेर येणं हे पण देखील आता बऱ्याच लोकांना जमत नाही. जवळपास माझ्या ह्या 20 ते 25 वर्षाच्या करिअरमध्ये 5 ते 6 हजार ऑपरेशन्स अगदी तुम्हाला सांगतो हार्टचे असतील, किडनी ट्रान्सप्लांट असतील, इवन ब्रेनचे काही असतील, ऑर्थो असतील, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केलेले आहेत. त्यामुळे एकतर डॉक्टर्स कुठले आणि कुणाला कसं ॲडमिट केलं पाहिजे ती ट्रीटमेंट पण काय केली पाहिजे म्हणजे 100% डॉक्टरप्रमाणे नसलं तरी अनुभवावरून मला त्या ठिकाणी चांगलं माहीत आहे. त्या क्षेत्रामध्ये काय काम केलं पाहिजे मला माहीत आहे. आता मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आता बघा ब्रेन स्ट्रोक ज्यावेळी बसतो त्यावेळेला ती ट्रीटमेंट जर टायमात झाली नाही आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट झाली ना, आता एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट त्यामध्ये आले तर पॅरालाइज होतो व्यक्तीला. तर ती होऊ नये यासाठी ॲडव्हान्स ब्रेन स्ट्रोक ट्रीटमेंट आपण घेतली. आता आधी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आमच्या पॉलिसीमध्ये दिली होती. त्यानंतर MRI जो पोर्टेबल MRI पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो त्याला MRI साठी दुसरीकडे न्यावं लागतं. त्यापेक्षा पोर्टेबल MRI आपण तयार केले तर ते पेशंट ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी MRI त्याचा घेऊन येतो. किती चांगली गोष्ट आहे ही. त्याचबरोबर ॲडव्हान्स आमची कॅन्सरची ट्रीटमेंट असेल या सगळ्या गोष्टीमध्ये देखील आम्ही काम करतोय. म्हणजे मला एकंदरीत असं म्हणायचं की आरोग्य विभागामध्ये काम करायला तर फार चांगली संधी आहे आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरिबांना त्याचा आम्ही लाभ देऊ शकतो आणि ते देखील मला आवडेल. कोल्हापूरसाठी तुमचं काय विजन आहे की कोल्हापूरची प्रगती कशी हवी? आता IT इंडस्ट्री येते, मेडिकल टुरिझम वाढावं यासाठी आपले काही प्रयत्न आहेत का? तीर्थ क्षेत्र विकासासाठी आपली मेहनत म्हणजे त्यासाठी आपले प्रयत्न आम्हाला दिसतातच आहेत. शिवाय शक्तिपीठ मार्गासाठी दिसतात म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी दिसत आहेत. पण मेडिकल टुरिझम किंवा इतर पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात आणि पुन्हा पुराचा कोल्हापूरकरांना त्रास होऊ नये यासाठी काही तुमचं प्लॅनिंग आहे? नाही, कोल्हापूरमध्ये पुराचा त्रास होणे यासाठी 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प आम्ही आणला. यामध्ये कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, सांगली शहर या 3 शहरामध्ये अर्बन डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटकडून आम्ही काम करून घेतोय. डिझास्टर मॅनेजमेंटकडून थोडं काम करून घेतोय आणि मग इरिगेशन सांगली आणि कोल्हापूर या 2 विभागाकडून आम्ही काम करून घेतोय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे पूर येणार नाही याची मला खात्री आहे. मेडिकल टुरिझमचा जो विषय आहे तो निश्चित महत्त्वाचा आहे, जो आता आपण थोडा अंगीकरणी घेतला पाहिजे. कारण आपण आता पाहता की बेंगलोर वगैरेच्या सारख्या ठिकाणी जिंदाल वगैरे अशी काही केंद्र आहेत जे आयुर्वेदिकमध्ये आपण म्हणतो ती केली पाहिजेत. अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये अजून नाही आहेत. ते पण होण्यासाठी कोल्हापूरची भूमी त्यासाठी चांगली आहे. कारण जवळपास 5-6 गड आहेत कोल्हापूरमध्ये. चांगलं सौंदर्य त्या ठिकाणी आहे, निसर्गाचं सौंदर्य आहे. त्या ठिकाणी आपण ते करू शकतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बाकी कोल्हापूरमध्ये बघा, कोल्हापूरला गेल्या 4 वर्षापूर्वीचं कोल्हापूर आणि आत्ताचं कोल्हापूर मी अभिमानानं सांगू थोडं शकतोय आपल्याला की सगळ्याच गोष्टी मी केल्या. काय केलं नाही? कन्व्हेन्शन सेंटरची कित्येक वर्षाची मागणी होती, ती कुणीच पूर्ण करू शकलं नव्हतं. मी या ठिकाणी आमच्या सरकारनं केली. त्याचबरोबर MRDP प्रोजेक्ट हा झाला. त्याचबरोबर आपलं सर्किट बेंच झालं. त्याचबरोबर आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचे पैसे झाले. रंकाळा आम्ही डेव्हलप केला. रंकाळ्यामध्ये लवकरच आम्ही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक फाउंटन बसवतोय मध्ये. आणि त्यामुळे अशा पद्धतीने कोल्हापुरात बऱ्याच गोष्टी आम्ही करत आणल्या. हद्दवाढ देखील लवकर आम्ही कोल्हापुरातली करतोय. IT सेक्टर कोल्हापूरमध्ये आलं आणि अम्युजमेंट पार्क देखील लवकर मी कोल्हापुरात घेतोय. त्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये जेवढं काय करता येईल यासाठी आमचा प्रयत्न निश्चितपणे राहील. नक्कीच. मला असं वाटतं कामाचा वेग तुमचा सुसाट आहेच, पण या सगळ्याला ब्रेक देऊन कधीतरी तांबडा पांढरा रस्ता याच्यावर ताव मारायला जाता का आणि कुठे जाता? फावल्या वेळामध्ये रंकाळा जिल्ह्याची सफर होते का? अंबाबाईची सफर होते का? मी खरं म्हणजे अंबाबाईचा आमच्यावर आशीर्वाद आहेच.
पण मला अंबाबाईच्या बाबतीमध्ये असं आहे की आमचं कामामध्ये आम्ही एवढं बिझी राहतो, नेते आले की आम्ही अंबाबाईला जरूर जातो त्यावेळी चुकत नाही. पण इतर वेळी देखील पाडवा असेल, दिवाळी असेल, वाढदिवसाला असेल, अंबाबाईचं दर्शन आम्ही घेत असतो. रंकाळात राहता निश्चितपणे रोज जाऊन बसण्यासारखं आम्ही केलेलं आहे. अतिशय सुंदर रंकाळा झालेला आहे. अनेक गडकोट किल्ले कोल्हापुरात आहेत. मी कालच गगनबावड्याला होतो, गेल्या काही दिवसामध्ये पूर्वी पन्हाळ्याला होतो. हे जाणं होतंय आणि पांढरा तांबडा ही कोल्हापूरची खासियत आहे, आपल्याला माहीत आहे. मी खरं म्हणजे आज या ठिकाणी यायच्या अगोदर मला आपल्याच एका प्रतिनिधीची आठवण आली, ज्यांची आई कोल्हापूरचे आमचे अमर पाटील आपले जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, ज्यांची आई ही एवढी सुंदर पांढरा आणि तांबडा रस्ता करतात. मला नेहमी बोलत असते, मला लहान भावासारखाच आहे अमर, आपला कोल्हापुरातला प्रतिनिधी. मी त्यांच्या घरी जाऊन बरेच वेळा हे मांसाहारी ताट खात असतो किंवा एक आपलेपणानं ते मला बोलवत असतात. बाकी कोल्हापूरमध्ये जर आपण म्हटलात तर गल्ली आणि बोळ ज्याला म्हणतो आपण, गल्ली आणि बोळात ही तांबड्या पांढऱ्या ताटांची हॉटेल्स आहेत आणि स्वस्तात हॉटेल्स आहेत आणि अतिशय चांगलं जेवण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि त्यामुळे कोल्हापुरात आम्ही जरी विचार केला की माझा मित्र इकडून यायला लागला नाही, यासाठी वेगळं काय करूया, तर तो पहिलाच सांगत असतो मला तांबडा पांढरा पाहिजे. आणि त्यामुळे आठवड्यातील 2-3 दिवस तर त्यावरती ताव नक्की असतो. आपण पण या. नक्की. कोल्हापूरसाठी तुम्ही तुमचं विजन सांगितलेलं आहे. कोल्हापूर बदलतंय आणि येत्या काळामध्ये ॲडव्हान्स आणि त्यासोबतच जसं एक हेरिटेज आहे, जुने वाडे आहेत, त्याचं एक जुनं सत्व आहे, त्याची एक पुराणिक एक म्हणजे असं तिथे गेल्यावर तो जो ॲम्बियन्स येतो तो एक वेगळाच आहे. तर हे सुद्धा कसं तुम्ही विकासाच्या या घोडदौडीमध्ये जपणार, हे आम्हाला निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न आहे. कोल्हापूरला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची एक त्या ठिकाणी संस्कृती आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी अनेक बिल्डिंग्स ज्या केल्या, हेरिटेज बिल्डिंग्स आहेत आणि ह्या एवढ्या सुंदर आहेत सगळ्या. आम्ही ज्या ज्या बिल्डिंग नव्या बांधतो तो त्या पूर्ण हेरिटेज लुक असणाऱ्या बिल्डिंग बांधतो. म्हणजे जसं कोर्ट बांधलं, जसं आणखीन काही नव्हे, आता कन्व्हेन्शन सेंटर बांधलं. कन्व्हेन्शन सेंटर थोडा वेगळा पार्ट आहे, पण जे जे आम्ही करतोय आजकाल, आता आमचं एअरपोर्ट बघा, हेरिटेज लुक आपल्याला दिसेल पूर्ण. त्यामुळे कोल्हापूरचा एक, जसं आपण जयपूर, उदयपूरला जे एक वास्तू विशारद त्या ठिकाणी आहेत, तशा पद्धतीने कोल्हापुरात आम्ही सगळं करतो. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील आमचं हेच ध्येय राहील की कोल्हापूरला एक वेगळ्या पद्धतीचं एक त्या ठिकाणी स्वरूप असलं पाहिजे, जे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी अतिशय मोठं काम कोल्हापूरसाठी केलं. अगदी रंकाळा, कळंबा तलाव, राधानगरी डॅम, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्याला हेरिटेजचं लुक आहे. आणि स्वतः त्यांचे वाडे, CPR हॉस्पिटल, कोर्ट, नवीन कोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी, भवानी मंडप, ह्या सगळ्या गोष्टी अगदी हेरिटेजमधल्या आहेत. आणि ती संस्कृती राजे संस्कृतीच कोल्हापूरची आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. राजेशाही थाटामध्ये विकास साधण्याचा प्रयत्न हा तुमच्याकडून येत्या काळामध्ये होईल अशी आपण अपेक्षा करूया. पण जाताना एक प्रश्न मला नक्की विचारायचा आहे, कारण तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात आणि सगळा काळ तुम्ही पाहिलेला आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत देखील त्या काळामध्ये काम केलेलं आहे, नंतर उद्धवजींसोबत काम केले आणि आता शिंदे. उद्धवजी आणि शिंदे यांच्या कार्यप्रणालीमधला फरक नक्की तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मला वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी फोनवरून आशीर्वाद दिला आहे की राजेश, तू खरा शिवसैनिक आहेस. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मी त्यांचे विचार जोपासत आजपर्यंत काम करतोय. उद्धवजींच्यावर काम करत असताना मी असेन, शिंदेसाहेब असेल, आम्ही एकत्रितच काम करायचो. शिंदेसाहेबांच्यावर आज काम करत असताना एक वेगळीच मजा, आज विकासापर्यंत आम्ही चाललेलो आहोत. खऱ्या अर्थानं फरक शिंदेसाहेबांच्यात असल्यामुळेच आम्ही त्यांच्यावर गेलो आणि त्यांना एक विकासाची वेगळी जाण आहे किंवा एक विजन आहे. आज मुंबईमध्ये देखील बघा, आज मिसिंग लेन असेल, त्याचबरोबर मुंबईचा कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, हे सगळ्या जरी 2014पासून सुरू असलं तर ते त्यामध्ये कुठं कमी न पडता शिंदेसाहेबांनी देखील तसंच ते पुढं नेलं. आणि त्यामुळं विकासाचा अजेंडा हा शिंदेसाहेबांचाच निश्चितपणे आहे. शिवसेना प्रमुखांचं वेगळं प्रेम माझ्यावर होतं, ते कधीच मी विसरू शकत नाही. तसंच सगळ्यांचंच माझ्यावर प्रेम होतं, नाही असं नाही. पण आज जे मी उद्धवजींना जाताना सांगितलेलं मी जातोय, नाही तेवढं धाडच नाही झालं, कारण त्यांचा हा मान सन्मान त्यांच्यावर होताच. तो आमच्या, मी असं काय त्यांना कुठलं आम्ही टीका करून त्यांच्यावरती गेलेलो नाही. पण नंतर इकडे आल्यानंतर फोन आला. मी ॲक्च्युली गोव्यात होतो त्यावेळी मला फोन आला आणि मी जास्त काय बोलू शकलो नाही, कारण 5-6 आमदार मीच घेऊन गेलो होतो किंवा माझ्याबरोबरचे सहकारी होते. तर त्यामुळे थोडंसं नाही म्हटलं तर कठीण वेळ होतीच, पण निर्णय चुकला नव्हता.
निश्चितपणे मी जबाबदारीने सांगतो की शिंदे साहेबच या महाराष्ट्राचं चांगलं नेतृत्व करू शकतील, शिवसेनेचे प्रमुख तेच असू शकतील, आणि शिवसेना वाढवायची असेल तर सर्वच शिवसैनिक हे म्हणजे आहेतच, ते राहतील असं मला वाटतं. कोल्हापूरबद्दल म्हणायचं झालं तर असं नेहमी म्हटलं जातं किंवा कोल्हापूरकडे असं पाहिलं जातं की धकाधकीचं आयुष्य जगल्यानंतर एक आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लोकांचा कल हा आजही कोल्हापुरामध्ये असतो की सुखद आयुष्य तिथं जगता यावं. तसं मी म्हटलं की कोल्हापूरचा एक स्वतःचा ॲम्बियन्स आहे, एक ऐतिहासिक असा वारसा आहे, लोकांना आवडतं अशा ह्याच्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करायला. तर आजही म्हणजे म्हणतो ना की उत्तरार्धाच्या काळामध्ये एक पार्किंग, लाईफ टाईम पार्किंग म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं. तर हे याकडे आपण कसं बघता आणि कोल्हापुराचा उत्साह? आपल्याला आपला हा जो मुद्दा आहे तो अत्यंत रास्त आहे आणि खरा आहे, कारण बरेच मोठे मोठे ऑफिसर्स रिटायरमेंट नंतर कोल्हापुरात बंगले घेऊन राहिलेत. त्याची कारणं अनेक आहेत. त्यातलं प्रमुख कारण जर काय असेल तर कोल्हापूरचं कल्चर, कोल्हापूरचं वातावरण, आणि कोल्हापूरकर ना एखाद्याला डोक्यावर घेतली तर एवढे डोक्यावर घेतील त्याला खालीच बसून देणार नाहीत, एवढं प्रेम करतील. आणि एखाद्याला वरून आपटायचं म्हणजे अधिकाऱ्यांना देखील आपटलाय तो परत कधी तिकडे येत पण नाही. हे कोल्हापूरकरांची खासियत आहे की एखाद्याला प्रेम दिलं तर एवढं प्रेम द्यायचं की त्यांना माणसांना आयुष्यात विसरू नाही पाहिजे किंवा सारखं सारखं कोल्हापुरात जावं असं वाटलं पाहिजे. आणि हे एक वेगळं खासियत आहे कोल्हापूरची. शाही थाट आहे. नाही, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा थाट तर आमचा असणारच आहे, कारण आपल्याला आठवत आहे असेल की असं म्हटलं जातंय की इंग्लंडला ज्यावेळी एक कोणती तरी कॉन्फरन्स होती त्यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं, पण छत्रपतींची उंची जास्त होती आणि ती कमान ठेवली होती खाली, कारण छत्रपती वाकून यावेत म्हणून. छत्रपतींनी उंची बघितली आणि तलवार काढली आणि तलवारनं ती पहिला छाटली कमान आणि मग ते सरळ मानेनं आत गेले. हे एक इतिहास आहे असं म्हटलं जातं. इंग्लंडच्या राणीचा त्यावेळेचा तिथला इंग्लंडचा प्रसंग आहे आणि त्यामुळं कोल्हापूरचा थाट वेगळा आहेच, नाही म्हटलं तरी स्वाभिमान आहेच. आणि लोक पण चांगले आहेत. मुंबईकर फार कोल्हापूरला येण्यासाठी प्रयत्न करत असतात किंवा येत असतात नेहमी. खरं. आणि कोकण आणि कोल्हापूर हे तसं जवळ आहे, लागून लागूनच आहे. कोकणातली लोक आम्हाला, मला वाटते काय म्हणतात एक शब्द आहे, काय असं गडावर काय असं काहीतरी एक वेगळा शब्द आहे आणि आम्ही कोकणी म्हणतो आणि ते असं काहीतरी एक वेगळा शब्द आहे. म्हणजे मी नाही पर्सनली, असं चालू असतं एक थोडं. पण तिकडच्या तांबडा रस्ता म्हणजे सोलकडी आणि पांढरा रस्ता याचा जो वाद आहे, सोलकडी ही इकडच्या माणसांना आवडतीच आणि तिकडच्या माणसांना पांढरा रस्सा आवडतोच, त्यामुळे वाद कुठलाच नाही. दोघं एकमेकाला करतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि मला असं वाटतं की कोल्हापूरचा जसा रस्ता झणझणीत आहे तसंच मला असं वाटतं की धडधडीत काम हे तुमच्याकडून होताना आम्ही पाहिलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये देखील होईल. आणि हेरिटेज आणि संस्कृती आणि डेव्हलपमेंट, विकास याची सांगड तुम्ही येत्या काळात घालाल आणि कोल्हापुराला अजून एक वेगळं कोल्हापूर, ॲडव्हान्स विथ हेरिटेज असं कोल्हापूर आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या सगळ्यामध्ये मंत्रीपद त्याची माळ देखील तुमच्या गळ्यात पडो अशी देखील आपण अपेक्षा करूया. असते ते कोण काढून घेऊ शकत नाही, जे नाही आहे ते मिळू शकत नाही. आपण प्रयत्न करत राहणे. पण मला खात्री आहे माझी नेते मला करतील. आणि अंबाबाई यांच्या मंदिराचा जो विकास कामाचा एक मोठं शिवधनुष्य तुम्ही घेतलेलंच आहे, तर त्याच्यातही आपल्याला यश मिळो आणि तेही काम लवकरात लवकर पूर्ण हो, जेणेकरून भाविकांना लवकरात लवकर नवीन रिवॅम्प झालेल्या मंदिरामध्ये अंबाबाईचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन घेता येईल. यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. थँक्यू. तर एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.